तर पब्लिक आपलं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग्समध्ये. मी तौसिफ गडकरी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनेलवर. मित्रांनो, नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आज आपण घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एक खास विषय, कासव महोत्सव 2026, जो महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. एप्रिल आणि मे महिन्याच्या दरम्यान हा महोत्सव रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास 23 ठिकाणी साजरा केला जातो. याचं वैशिष्ट्य म्हणजे ऑलिव्हर रिडले जातीचा कासव जवळपास हजारो किलोमीटरचा प्रवास करून सुरक्षित ठिकाणी, त्यांना बहुतेक निसर्गानं दिलेली देणगीच म्हणावी लागेल, आणि आपल्या भूमीची एक जाण ते येऊन कोकणच्या किनारपट्टीवर आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर अंडी देतात आणि तेथेच वन विभागामार्फत किंवा सागर संवर्धन समितीमार्फत आणि अनेक गावकरी स्थानिक मच्छीमारामार्फत ही अंडी जमा करून हॅचरीमध्ये ठेवली जातात. आणि काही दिवसानंतर जेव्हा त्या अंड्यातून लहान लहान कासवाची पिल्ले बाहेर पडतात, तेव्हा त्या 1 दिवसांच्या कासवांना समुद्राच्या किनारी ठेवले जाते आणि ती हळूहळू सरकत अथांग समुद्रामध्ये मिळून जातात. हा अनुभव आणि हा रोमांच पाहण्यासाठी दरवर्षी हजारो लाखो लोक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध सागरी किनाऱ्यांना भेट देतात. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात असलेले वेळास हे गाव कासवांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे, जेथे अनेक वर्षापासून कासवांची जात संवर्धनाचा आणि कासवांची प्रजाती वाचवण्याचे एक महान कार्य होत आहे. हा अनुभव पाहण्यासाठी तुम्ही पण भेट देऊ शकता वेळासला. अशी भरपूर समुद्रकिनारे आहेत, जेथे हे ऑलिव्हर रिडले जातीची कासव संवर्धनाची अनोखी मोहीम आपल्या महाराष्ट्राच्या कर्मभूमी जन्मभूमीत राबवली जाते. यांच्या या महान कार्यास आपल्या चॅनेलतर्फे, आपल्या परिवारातर्फे या सर्वांचे मानावे आणि करावे तेवढे कौतुकच आहे. कारण हजारो अंडी, यावर्षी जवळपास 23 ते 24 हजार अंड्यांचं संवर्धन करण्यात आलेलं आहे. आणि ती ऑलिव्हर रिडले जातीची कासव समुद्रकिनारी येऊन अंडे घालतात आणि त्यानंतर ही कासव संवर्धन समिती, वन विभाग आणि स्थानिक मच्छीमार लोक कोले, कुत्री आणि घार पक्षी वगैरे यांच्यापासून त्या अंड्यांना शोधून काढतात, त्यांना हॅचरीमध्ये ठेवतात. मग त्यांना विशिष्ट दिवशी ती कासवाची पिल्ले अंड्यातून बाहेर आल्यानंतर त्यांना अलगदपणे असं समुद्रकिनारी सोडले जातं. आणि एक आपण निसर्गाचे देणे लागतो आणि निसर्ग आपल्याला भरभरून देतो, याची एक प्रचिती आणि सुंदर अनुभव आणि सुंदर समुद्रकिनारा, स्थानिक जीवन आणि स्थानिक लोकसंस्कृती हे पाहण्यासाठी हजारो लोक येत असतात. आता आपण मित्रांनो ऑलिव्हर रिडले कासव जातीविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. कोकणच्या किनारपट्टीवर दरवर्षी आयोजित केला जाणारा कासव महोत्सव हा निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक अतिशय खास सोहळा आहे. प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले जातीची समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी हा उपक्रम राबवला जातो. पिल्लांचा जन्म सोहळा साधारणपणे सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पर्यटकांना ही पिल्ले समुद्रात सोडताना पाहता येतात. संवर्धन मोहीम
सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेने भाऊ काडदरे यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेची सुरुवात केली होती. आता वन विभाग आणि स्थानिक कासव मित्र एकत्रितपणे हे काम करतात. पर्यटकांसाठी स्थानिक ग्रामस्थांच्या घरी राहण्याची आणि कोकणी जेवणाची उत्तम सोय आयोजकांमार्फत केली जाते. ऑलिव्ह रिडले कासवाविषयी माहिती. ही जगातील सर्वात लहान आणि मुबलक समुद्री कासवांची प्रजात आहे, जी त्याच्या ऑलिव्ह हिरव्या रंगाच्या हृदयाच्या आकाराच्या कवचासाठी ओळखली जाते. याचे एक वैशिष्ट्य आहे, सगळे कासव हिरवे किंवा करड्याक रंगाचे असतात. लाखमध्ये एखादा कासव पांढऱ्या रंगाचा क्वचित दिसतो. तो एक दुर्मिळ कासव म्हणून ओळखला जातो. हे कासव प्रामुख्याने उबदार महासागराच्या मधोमध आढळतात आणि नोव्हेंबर ते मार्च दरम्यान अंडी घालण्यासाठी हजारोच्या संख्येने भारतीय किनारपट्टी, उदाहरणार्थ ओडिसा, महाराष्ट्रामध्ये येतात. भारतीय वन्यजीवन संरक्षण कायद्याअंतर्गत 1972 अंतर्गत हे संरक्षित म्हणजे ह्यांना संरक्षण दिले गेलेले आहे. ऑलिव्ह रिडले कासवाबद्दल महत्त्वाची माहिती. आकार आणि वजन. प्रौढ कासवांची लांबी साधारण 2 ते 2.5 फूट 60 ते 70 सेमी असते आणि वजन 30 ते 50 किलोच्या दरम्यान असते. अंडी घालण्याची पद्धत. ही कासवे अंडी घालण्यासाठी सामूहिकपणे किनाऱ्यावर येतात. या प्रक्रियेला अरिबाडा म्हणतात. मादी एकदा अंडी घातलेल्या जागी दरवर्षी परत येत असते. अंडी आणि पिल्ले. एका वेळी 100 ते 200 अंडी घातली जातात. नैसर्गिकरित्या 45 ते 55 दिवसात अंडी उबवतात. ऑलिव्ह रिडलेचे खाद्य हे मांसाहारी असून जेलीफिश, गोगलगाय, खेकडे आणि कोळंबी खातात. ऑलिव्ह रिडलेचे निवासस्थान पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या उष्णकटिबंधीय प्रदेशात हे ऑलिव्ह रिडले जातीची कासव आढळतात. संकट आणि संरक्षण. कासवाची शिकार, मासेमारीच्या जाळ्यात अडकणे आणि त्यांच्या अंडी घालण्याच्या जागा नष्ट होणे यामुळे या प्रजातीला धोका निर्माण झालेला आहे. महाराष्ट्र वन विभाग आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने कोकण किनारपट्टीवर उदाहरणार्थ वेळास, मिठबुरी कासव संवर्धन प्रकल्प राबवले जातात. मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि ह्या उपक्रमाला तुमचा नक्कीच पाठिंबा द्या आणि एक चांगली अनुभूती आणि चांगल्या मेमोरीज बनवण्यासाठी वेळासला, जे कासवाचे गाव म्हणून सध्या महाराष्ट्रात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध होत आहे, विदेशातून आणि जगभरातून विविध ठिकाणाहून परदेशी पर्यटक ही अनुभूती घेण्यासाठी येत असतात. आणि गुहागर म्हटलं की आपल्या जवळपासचा परिसर आहे. मला पण याबद्दल ॲक्च्युली माहिती नव्हतं. याबद्दल सोशल मीडियावर माहिती सर्च केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आणि हे परदेशी पाहुणे जणू आपल्या भागात येथे येऊन जन्म घेतात आणि फक्त एका दिवसानंतर यांचा लहानसा प्रवास सुरू होतो आणि जग जिंकण्याची ताकद आणि जगाचा प्रवास करण्याची क्षमता यात नक्कीच निसर्ग भरत असतो. फक्त त्याला आधार देण्याचं काम आपल्या मानवाकडून होत आहे. एक चांगलंच नैसर्गिक कार्य आहे आणि अभिमानानं सांगावे लागेल की महाराष्ट्राच्या आपल्या या भूमीत हे महान कार्य होत आहे. त्याचा पण नक्कीच अभिमान आहे आणि हे कार्य वर्षानुवर्षा, पिढ्यानपिढ्या होत राहो आणि ही प्रजाती वाचवण्याचं कारण निसर्ग आपल्याला भरभरून देतोय. मिठाच्या रूपात, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या रूपात असेल, शंख शिंपल्याच्या रूपात असू दे, माशांच्या रूपात असू दे, आपल्याला भरभरून देतोय. त्यामुळं आपण पण निसर्गाचं काहीतरी देणं लागतो. या उक्तीप्रमाणे नक्कीच ही एक चांगली जमेची बाजू आहे आणि हा प्रवास, लहानसा प्रवास नक्कीच आपल्याला शिकवतो की आयुष्यात थकून न जाता, डगमगून न जाता
आपण लहान लहान पावलांना पण पूर्ण जग फिरू शकतो. आपण पूर्ण जगाला गवसणी घालू शकतो. फक्त आपल्या मनात, आपल्या जीवनात इच्छाशक्ती पाहिजे. एकदा ठरवलं की सर्व काही शक्य आहे. फक्त एक दिवसाचे लहान लहान कासव आपल्या अलगद पावलांनी जग फिरायचं स्वप्न बघतात. पण आपण तर माणूस आहोत. आपल्याला देवानं सर्व शक्ती बहाल केलेली आहे. आपण का फिरू शकत नाही? त्यामुळे घराबाहेर पडा, थोडं फिरा. आयुष्य पुन्हा नाही. जगण्याचा, फिरण्याचा, मनसोक्त समुद्रात बुडण्याचा आनंद घेण्यासाठी नक्कीच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील वेगवेगळ्या बेटांना भेट द्या. आपला समुद्रकिनारा वैभवशाली परंपरा लाभलेला आणि तितका सुंदर समुद्रकिनारा, जेथे लाखो करोडो लोक ही अनुभूती घेण्यासाठी येत असतात. मग आपण कशाला मागं राहायचं? नक्कीच जगण्याचा अनुभव घ्या. आयुष्य क्षणभंगूर आहे. एक ना एक दिन संपून जाईल. त्यामुळे खावा, फिरा, मस्त राहावा आणि आयुष्य जगण्याचा अनुभव घ्या. असे विविध अनुभव आणि माहिती घेण्यासाठी आपल्या पेजच्या टचमध्ये राहा. आपल्या पेजला शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ कसे वाटले नक्की कळवा. याबद्दल आपण विविध माहिती जाणून घेण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक लहानसा छोटासा प्रयत्न आहे आपला. आपण यात यशस्वी होऊ ना होऊ ती दुसरी बाजू आहे. पण आपण एक छोटासा प्रयत्न या कासवांसारखा करूया की लहान सहान माहिती या संपूर्ण जगासमोर देण्याचा आणि या कासवांबद्दल पूर्ण जगाला माहिती हो. आणि ही कासव संवर्धनाची मोहीम नक्कीच आपण सर्वांच्या मार्फत पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवू आणि या लहान लहान जीवांना याचं फायदा हो. आणि एक उत्कृष्ट आणि ही मोहीम अशीच निरंतर चालत राहो आणि एक चांगलं कार्य जीव वाचवण्याचं आणि संवर्धनाची मोहीम आपल्यामार्फत घडत राहो. हितच ही सदिच्छा व्यक्त करतो. या पंखांना, या जगण्याला बळ मिळत राहो आणि हे जग सुंदर आहे. ह्या निसर्गानं, या जीवनानं, या जगण्यानं आपल्याला भरपूर काही दिलेत आहे. त्यामुळं वाटत राहावा. आनंद वाटाल तर आनंदच भेटेल आणि दुःखाला कवटाळून बसाल तर आयुष्यभर दुःखातच राहावे लागेल. त्यामुळे लहान सुहान बारीक सुरीक गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आयुष्य सुंदर आहे. ह्या ऑलिव्हर रिडले प्रजातीकडून आपल्याला शिकायला मिळतं आहे आणि नक्कीच त्यांच्याकडून घेण्यासारखे सुंदर सुंदर गोष्टी आहेत. ह्या आपल्या आयुष्यात येत राहोत आणि ह्या लहान लहान जीवांकडून आपण प्रेरणा घेऊन नक्कीच आयुष्यात लढत राहोत हीच इच्छा व्यक्त करतो. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.